गोला गोला. घे 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 कशाला देऊ हे काय माहिती काय टीव्ही लावून देऊ टीव्ही लावून देऊ हे टीव्ही लावून दे तुला टीव्ही लावून देऊ दे मग चल ना लाव टुटुक 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 टिटिक टिटिक टिटिक. गुड मॉर्निंग एव्हरीवन. फायनली पावसाळा चालू झालेला आहे आणि 3 दिवस झाले आमच्याकडे सतत पाऊस चालू आहे आणि आज जरा जास्तच पाऊस चालू होता आणि पावसाळ्यामुळे घरातल्यांची फरमाईश झाली की भजी पाहिजे आणि कॉर्न घरात होतेच म्हणून म्हटलं चला कॉर्नचीच भजी बनवावी. आणि भजी बनवता बनवता ग्रितिकला बघू शकता, ग्रितिक खाली राहतच नव्हता. त्याला फक्त माझ्या कडेवर पाहिजे होतं. ज्याला स्वयंपाकघरात असायला पाहिजे तो स्वयंपाकघरात नसतं आणि तो नाही पाहिजे पण त्याला स्वयंपाकघरात यायचं असतं. काय त्याला आनंद येतो काय माहिती माझ्या कडेवर येऊन स्वयंपाक करताना बघायला. त्याला सगळं बघायचं असतं की मी कशी स्वयंपाक करते काय करते. तर आज स्वयंपाकामध्ये बासुंदी होती म्हणून मी इकडे बासुंदी म्हणजे दूध ठेवून दिलं बासुंदी बनवायसाठी आणि इकडे भजी करत होती. गरम गरम भजी घरच्यांना दिली. बस बस त्याच्या चेहरा पण डुक्का सारखं करते ना पाना स्वतः स्वतः काय आणत आहे त्याच्यासाठी काय आणत आहे चल फर्स्ट प्लेट फॉर द तुम आई बस करू का खा कसं 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 थांब ना थांब ना थांब ना थांब ना गरम आहे बेटा थांब हो गरम आहे बस खाली बस खाली बस. सर्वजण कॉर्नची भजी खाऊन मस्त आराम करत होते आणि आम्ही दोघी पावसाचा आनंद घेत होतो. आज सतत पाऊस चालू होता, सकाळपासून खूप जास्त पाऊस चालू होता आणि गार्गी बघा आमची मस्त छत्री घेऊन, छत्री बाहेर आहे आणि ती आतमध्ये आहे पण तिला काय आनंद वाटत होता काय माहिती, छत्री घेऊन खेळत होती. आणि पावसाचे दिवस चालू झाले म्हटल्यावर कपडे तर इतके आहेत ना घरात, जिकडे तिकडे बघा तर कपडेच कपडे आहे. बेडरूममध्ये कपडे, दोन्ही बेडरूममध्ये कपडे दिसतील, गॅलरीमध्ये कपडे, हॉलमध्ये कपडे, इतके घरात मेंबर आहेत. सासू सासरे आहे, भाचा आहे आणि आम्ही 4 जणं. आणि ग्रितिक लहान असल्यामुळे याचे कपडे तर विचारूच नाही का. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचे 3दा टी शर्ट बदलले आहेत मी. म्हणजे त्याचे दिवसातून 3-4दा टी शर्ट बदलले जातात कारण की तो काही पण खातो, परत ते हात खायचे हात टी शर्टला पुसतो किंवा काही पण करतो तर मी त्याचे टी शर्ट बदलत राहते. कपडे भरपूर आहेत घरामध्ये. त्याच्यामुळे वाटतं पावसाळा चालू झाला. आणि इकडे बघा नाश्ता वगैरे झाला होता तर म्हटलं चला ग्रितिकसोबत थोडंसं खेळूयात. मग ग्रितिक आणि मी लागली मजा करायला. काकडी देता आ आ दे मला काकडी देता. खाल्लं मी खाल्ला. दे मला ते दे त्या हातातलं दे, या हातातलं दे, दे लवकर या हातातलं दे, दे पटकन दे, दे मला ते. आ आ
बदमाश बदमाश आहे तू. घोडा घोडा करते दीदी, घोडा घोडा. असं बदल. अजून एकदा अजून एकदा अजून एकदा अजून अजून एकदा. हां अजून एकदा. गोला 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 गोबे करून दे लाईट बंद. समजते ग पोराला. अरे वा, आता लाव लाईटला. झोप आली तुला? झोप आली? झोप आली? बस आता लावू रे ना. बरं ठीक आहे. हे रिमोट ठेवून दे. ठेवून दे ड्रॉवरमध्ये रिमोट. ठेवून दे पड्यामध्ये. ठेव खालच्या ड्रॉवरमध्ये. कसं उघडतात ड्रॉवर? कसं उघडतात? उघड 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 ना तू. उघड. उघडता येते तुला? कर उघड. अच्छा अच्छा, कसे उघडतात? ठेवून दे. आता बंद करून दे. करून दे बंद ड्रॉवर. कर बंद. बोट जाते. बोट जाते ना. बोट बोट. हां गुड बॉय. अरे वा, व्हेरी गुड. आता बाऊ कर. चला झोपतो का तू? ए दादू, ए बाळा, ए गोबी. तर फायनली ग्रीतिक झोपलेला आहे. त्याची झोपायची वाट आम्ही सगळेजण बघत होतो, कारण की 1:30 वाजलेला आहे आणि भुका लागलेल्या आहेत सगळ्यांना. तर आज जेवणामध्ये मस्त बासुंदीचा बेत असल्यामुळे आम्ही त्याला झोपू दिलं, कारण की तो जर का झोपला नाही तर तो आम्हाला जेवण करू देत नाही. कारण की तो सगळं फेकफाक करतो. सगळं त्यालाच वाढायचं असते, सगळ्यांचे ताटं त्याला ओढायचे असतात, सगळं त्यालाच खायचं असते. म्हणून आम्ही आधी त्याला झोपवलं. सगळेजण म्हटले की त्याला झोपू देत, नंतरच आपण जेवण करूयात. मग आम्ही जेवण केलं. मस्त बासुंदी होती. मस्त बासुंदीचा बेत होता. तर तो आम्ही छान मस्त एन्जॉय केला. सगळेजण जेवलेत आणि मग मी भांडी वगैरे घासून टाकली. किचन ओटा वगैरे साफ केला. माझा किचन पावसाळा चालू झाल्यापासून साफ वाटतच नाही, कारण की ना ओट्यावरती सगळे माझे भांडे रचून ठेवलेले असतात मी सुकायसाठी. तर इकडे आमची जेवणं भांडी थोडंसं आराम होतही नाही. तर ग्रीतिक बाबा उठला. तो उठल्यानंतर परत त्याला खाऊ घाला, परत सगळ्या त्याच्या गोष्टी आवरा. त्यांनी सू केलेली असते तर त्याचे कपडे चेंज करा. असे कितीकच कपडे त्याचे दिवसभरातले निघत असतील, कितीकच वेळा तो कपडे चेंज करत असेल. आणि तोही बघा खिडकीतनं मस्त पावसाचा आनंद घेतो आहे. मला काही आनंद घ्यायला मिळत नाही, कारण की आता बघा सगळी कामं आटोपलीच होती. आता मस्त निवांत झोपावं म्हटलं तर तो उठला. पण आता परत त्याला खाऊ घालणं पिऊ घालणं. आणि हा जो तुम्ही व्ह्यू बघत आहात हा आमच्या गॅलरीमधनं, आमच्या सोसायटीमधलाच व्ह्यू आहे. आज इतका पाऊस चालू होता की तिथे नदी साचलेली होती. नदी झाली होती पूर्ण. पाणी तिथे साचून गेलेलं होतं. म्हणजे अक्षरशः गाड्या त्याच्यामध्ये भिजल्या होत्या त्या पाण्यामध्ये. थोडंसं तो खोलवट भाग असल्यामुळे तिथे पाणी साचून गेलेलं होतं. आता ते पाणी निघायला तरी दिवस लागेल, जर का पाऊस थांबला तर हा आजचा माझा असा संपूर्ण ब्लॉग, दिवसभराचा ब्लॉग, पावसाळ्याचा ब्लॉग, म्हणजे पावसाळ्यातला पहिलाच ब्लॉग असा म्हटलं तरी चालेल. म्हणजे एवढा पाऊस होता आज. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटत, का आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चला तर मग भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.